मुंबईत कोणत्याही रस्त्यावर गेलं की खोळंबलेली वाहनं आणि संथ गतीने सुरू असलेली कामं दिसतात. रस्त्यांच्या या कामांमुळे हवेचं प्रदूषण तर वाढतच आहे, पण त्यामुळे टीबी सारख्या आजारांना निमंत्रणही मिळते. पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. सावधान, रस्त्यांच्या कामांमुळे टीबी. मुंबईत वाढले क्षयरोगाचे रुग्ण. रस्त्यांचं खोदकाम उठलं जीवावर. मुंबईत कुठेही जा ही अशी खोदकामं आणि अडकलेली वाहनं. हेच चित्र तुम्हाला सगळीकडे दिसेल. मोबाईलवर हिल क्लाइंब गेम खेळतात ना, तशी अवस्था वाहन चालकांची झालीय. हे तर झालं गाडी चालवताना होणाऱ्या मनस्तापाचं, पण या रस्त्यांवरील खोदकामांमुळे मुंबईकर एका खतरनाक आजाराची शिकार होऊ लागलेत आणि तो आजार आहे टीबी अर्थात क्षयरोग. मुंबईत एकूण 698 रस्त्यांवर खोदकाम, 210 रस्त्यांची कामं पूर्ण, 317 रस्त्यांची कामं सुरू. खोदकामांमुळे सगळीकडे धुळीचं साम्राज्य. धुळीमुळे सर्दी, ताप, खोकल्यासह श्वसनाचे आजार. मार्च अखेर महाराष्ट्रात 40,471 टीबीचे रुग्ण. 3 महिन्यात मुंबईत 11,349 क्षयरोगींची नोंद. सध्या तुम्ही बघत असाल की मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी हे रस्त्यावरचं खोदकाम हे महानगरपालिकेने खोलून ठेवलं आहे. या गोष्टीमुळे रुग्णांना अनेक शारीरिक समस्यांच्या सामोरे जावं लागत आहे. काही लोकांना श्वसनाचा त्रास होतोय, काही लोकांना टीबीचा त्रास होत आहे. तर माझी नागरिकांना एवढंच सांगणं आहे की जितकं तुमच्याकडनं जमेल तितकं तुम्ही मास्कचा वापर करा. आणि दुसरी गोष्ट, जे धूळ मातीपासून तुम्ही घरी ज्या वेळेला येता तर स्वच्छ हाताने धुवून तुमचं अन्नग्रहण करा. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यावर तोडगा म्हणून सिमेंट काँक्रिटीकरणाचा उपाय शोधला खरा, पण या रस्त्याची कामं अपूर्ण राहिल्याने मुंबईतील हवेचं प्रदूषण खराब होतंय आणि त्यातून मग टीबी सारख्या आजारांना निमंत्रणही मिळते. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे आणि महापालिकेनेही यावर ठोस पावलं उचलायला हवी. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.